नाही 4:30 ह्याची चुकी आहे, माझी चुकी नाहीये. 4:30 वाजले कारण मला. की मी एक मिनिट, मी दुपारी मी तुला 4 वेळा विचारलं तू काय खाणार आहे, काय खाणार आहे, तू मला बोललास का? मुलीने प्रपोज केलं का? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर आता आर्यन दादाचं काहीतरी चाललंय बघा, पतंगाची कन्नी बांधतोय तो. कारण आता जानेवारी महिना चालू होतोय आणि संक्रांत जवळ येते. तर आमच्या इथे एवढा मोठा उत्साह आहे पतंग उडवण्याचा, संक्रांत साजरा करण्याचा. आमच्याकडे खूप मजा येते आणि आतापासूनच त्यांचं चालू झालंय. अजून तर 25 तारीख पण उलटली नाहीये, पण आतापासूनच त्यांचं चालू झालंय. आणि लहान मुलं येतात त्याच्याकडे कन्नी बांधायला किंवा मग मांजासाठी किंवा कशासाठी येत असतात त्यांच्याकडे. तसा पार्थ आज आलाय आपल्याकडे. पार्थ काय करतोय? हाय बोल. तो पार्थ कधीच म्हणजे कॅमेरामध्ये नसतो, असतो पण एकदम सायलेंट बसलेला असतो. पण आज तो आलेला आहे. कार्यकर्ता येतोय, थांबा जरा. आमच्याकडे सारखं कोण ना कोण येत असतं. दादू तर कुठलीच गोष्ट मिस करत नाही. दादू नेहमी असतो आपल्यासोबत. आणि आता आर्यन दादाची चालली आहे पतंगाची कणी बांधायची. आणि तू जाणार आहे का पतंग उडवायला? रे कोण? तू चाललायस? गेलो तर जाईन, जरा वेळ जाईन, जास्त नाही, थोड्या वेळ तिथे जाईन. वरती जाऊ ना आपण पण जाऊ. थोडं ऊन आले, शॉर्ट व्हिडिओ बनवून. हा, शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचे. भूक लागली मला, खायला दे. आज मी काहीच नाही केलंय. हा, काहीच नाही केलंय. खरं नाही केलं? खरंच. मस्कर नको काय खाण्याच्या बाबतीत. मस्कर चल तुला दाखवते. चल चल किचन मध्ये. हा चल. थांबले जरा, आलो. काय ह्याला आपण आता किचन मध्ये घेऊन चाललोय. नाही घेतो. हा खरं काय नाही केलं? खरंच. बघ आता, हे बघ, दाखव. हे बघ, काहीच नाही केलं, काहीच नाही. हे बघ, फक्त भाकरी सकाळी मी नाश्त्याला माझ्यासाठी भाकरी केली. बघा खरंच हिनी आहे ना, काहीच नाही केलंय खायला. म्हणजे ना आज उपाशी मारायचं प्लॅन आहे का तुझा? उपाशी मारायचा प्लॅन नाहीये. ऐक एक मिनिट, तुला मी सकाळपासून विचारतेय काय करू काय करू. तू म्हटलं काहीच करू नको. आणि एक तर मला बरं नाहीये, ताप आलेला होता, त्यामुळे मी झोपून गेले. आता खायचे वांदे. आता ते तू आण मॅगी वगैरे. मॅगी बाबा थांब जरा, फ्रीज मध्ये काय आहे का बघून दे मला. फ्रीज मध्ये काय आहे का? बघा ट्युटी फुर्टी ती पण संपत आली. दूध आहे काय नाहीये, काहीच नाहीये, काहीच नाहीये. अगं खायचे वांदे नाही, मी तुला सांगितलं होतं ना. खायला काय नाही केलंय आज. अरे उपाशी नाही. मुलांना एक मिनिट, मुलांना उपाशी मारती. उपाशी नाही. खायलाच नाही केलंय काय. फ्रीज मध्ये मला वाटलं काहीतरी असेल, तेव्हा पण काय नाहीये. हे बघ, मी तुला काय बोलले होते, तुला काय खायचं का? नाश्ता केला. ऐक, नाश्त्याला काय केलं होतं? तुला बोर्ड दाखवून भांडण करायचे का? तुला भांडण करायचे? मला नाही करायचं. तुला करायचे का? पेन्सिलने करायचे. मला पण येतात. पेन्सिलने केलं तर मग मी पट्टीने पट्टीने करणार. मग मी इरेजरला डालून. अरे खायचं बघ बाबा, मला पैसे दे. काय आणतं ते सांग. मी चाललो, मी काहीतरी घेऊन मला भूक लागली. काय आणायचं? मी आल्यावर दाखवतो. तुम्हाला पण आल्यावर दाखवतो. काय आणतं आल्यावर दाखवणार. ते बघ, आल्यावर दाखवणारच करतोय. काय काय दाखवणार ते तरी सांग म्हणते. काय आणणार आहे? मस्त काय आणतो, मग तुम्हाला पण दाखवतो, मम्मीला पण दाखवतो. मस्त की आपण बसून खाऊ एक साथ. चला, माझ्या डोक्यात आलं काय आणायचंय. मी आलोच, 5 मिनिटात जाऊन आलो. अरे पण मला सांग, घरात करते ना. आता काय, आता एवढं वेळ झाला नाही केला आणि आता करते. आता तुम्ही मला सांगा. काय मला बघितलं एक मिनिट, म्हणजे हे बघितलं का, हे बरोबर आहे की बाबा एवढं वेळ झाला घरात काही केलं नाही खायला आणि आता हिला खायला करायचंय. म्हणजे एवढं वेळ पोरगं उपाशी होतं, हे बरोबर आहे. ही चुकीची गोष्ट आहे नाही का? सकाळी नाश्ता काय केला ते सांग. सकाळी काय फोडणीचा भात खाल्ला नाश्त्याला. फोडणीचा भात खाल्ला. अजून काय खाल्लं? भाकरी केली होती, चटणी केली होती. भाकरी चटणी खाल्ली आहे. आणि वाजले किती? थांबा वाजले किती तुम्हाला सांगतो मी, 2 मिनिटं. 4:30 वाजलेत आणि नाही 4:30 ह्याची चुकी आहे, माझी चुकी नाही. 4:30 वाजलेत मला. मी एक मिनिट, मला मी सकाळी 4:30 वाजलेत. मला भूक लागलीये. हिने काही खायला केलं नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. सकाळचा इकडे मुद्दा येतच नाहीये. तुला पेन्सिल घेऊन भांडणं करायचे, स्केल घेऊन भांडणं करायची. मला एकच सांगायचं, दुपारी मी तुला 4 वेळा विचारलं तू काय खाणार आहे, काय खाणार आहे. तू मला बोललास का? तू मला माझं काम आहे, माझं काम होऊ दे. कसं बघतोय तेव्हा कुठे गेला? हा तेव्हा तू म्हटलं माझं काम आहे, माझं भांडणं बघा, भांडणं घरात भांडणं आहेत ना. म्हणजे अशा होतात ना. आता आम्ही 2 मिनिटासाठी असं बोलतोय,
पण 2 सेकंदात आमचं काय होईल ना कधी काय सांगता येत नाही नाही का? अहो, नाही हा, पण मी तुला- बाजल मी जाऊन मी खायला बोलूनच देत नाही मी खायला घेऊन येतो ना. बोलूनच नाही. स्वतःच बोल ना. मी वकील आहे तुझे जे शांत राहा जरा. निर्णय तुझ्या हातात असतात. मी खायला घेऊन येतो मला भूक लागली. हा मी आल्यावर तुम्हाला पण दाखवतो तुला पण दाखवतो. हा ठीक आहे चला बाय. यातच गुगल पेचं आहे सगळं पण मी आता जातो चला बाय. तर आपण घेऊन आलेलो आहोत बघा तुम्ही. इधर रे दादू तर तेव्हा दादू पण आहे. दादूलाच घेऊन गेलतो मी मागाशी. आलात का? दादू हा हे बघा इकडेच बसली हो का आलात इकडेच बसली. इथे बसली म्हणजे आता कुठे खायला जाऊ? नाही केलं काही नाही इकडेच बसली हो का. कशाला खायला नाही केलं? आणलं खायला. हा, हे काढ काय पटकीने आणलंय? चला. काय आणलंय ते? काढ ना दाखवू ना आपण सगळ्यांना दाखवू चल. चल रे दादू चल. तसं पण आमच्या आर्यनला खाण्याचं खूप शौक आहे. ते पण खाण्याचं बाहेरचं. शौक काय रे दादू बरोबर आपल्या की खाण्याचं नाही? शौक दादा पुढं किती काय बाहेरचं आहे? खातो सांग. आपल्या खाण्याचे शौक पुढे काय आहे का? माणसाने सगळ्याचे शौक करावे. खाण्याचे तर पहिले करावं. जिंदगीत काय असेल तर काय नसेल तर चालन हे मी काय पण केलं? खाणं पाहिजे. हे मी काय केलं? अयो आयु 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 आयु. हा मम्मीच हात वाजला. हेच जर सकाळी केलं असतं तर मी आता हे घेऊन नसतो आलो. कळलं का? तुला काही झाली होती 2 मिनिटं थांबायला आणि तू जाई नाही पण मी भाजी केली आहे. हा राहून दे काही मग? नाही. जाईन भाजी केली. जाऊन इकडे येत इकडे नाही. या साईडला येतो या साईडला असं तिकडे जा त्या साईडला जा. काय आणलंय पटकीने सांग. तू तर बघितले आता थांब. तू तर बघितले आता काढताना डायरेक्ट दाखवू. काढ काय आणलंय बिर्याणी बिर्याणी आणली व्हेज बिर्याणी. हा व्हेज आहे व्हेज बाबा. आज मार्गशीर्ष महिना चालू मार्गशीर्ष आहे. महिना चालू आहे आणि त्यात आज आहे ना आज एकादशी आहे आज. हा. आज एकादशी आहे म्हणून व्हेज आणली. एकादशी संपली ना तुम्हाला एकदा नॉनव्हेज बिर्याणी पण दाखवतो. तसं पण आम्ही बिर्याणी खायला कमी नाहीये. दादूला पण माहिती आहे ना. दादू काय झालंय तुला? काय का नाही. गं शांत शांत आहे? सर्दी झाली. कॉलेज काय स्कूल बरं मध्ये काय नाही वाटत का? झालं दाखव बघू. ताप आहे का? नाही खोकला. टीचरनी मारलं का खरं सांग. नाही रे. खरं सांग. दादू काय झालंय? थांब दादा नाही, नाही. टीचरनी मारलं ना. नाही. मुलीने प्रपोज केलं का? मग तो हैराण पडला ना म्हणून विचारलं त्याला. नाही. खरं सांग. काही नाही ना. नाही. खरं. मग तू दादू हेडफोन खा घालून बिर्याणी. एकटाच घरात बसला होता. बिर्याणी खा. काय ए काय खा नाटकी. चल झालंय काय तुला? बरं नाही, नाही नाही. वाटत आहे का? हा ते जरा सर्दी खोकला. टीचरनी मारलंय त्याला तो सांगत नाहीये. जाऊन दे गप, गबस. टीचर कशाला मारेल? जाऊन दे कुठल्या काय तरी पण. पोरीने प्रपोज केला असेल. जाऊन दे गबस. गप्पाचं टेन्शन आलंय का? काही हा बोलायचं का दादू नाही. हा बोलायचं नाही. आमचं दादू नाही. दादूला आमचे कोणी अजून बँड नाही दिलं. हा ना? हे घ्या. ठीक आहे बघा मस्त रस्ता काढ की. आहे का? हा रस्ता पण येते बघा. आमच्याकडे माऊ पण आलीये. आम्ही खायला पण घेतलंय बघा. इकडे खायला घेतलंय. खायला चालू पण केलं बघा. माऊ आली. हाय कर माऊ. असं कर. असं बाय कर. कर बाय. असं कर. बाय कर. बाय कर. काय खाती माऊ तू? ए मम्मी मम्मी इकडे ना. इकडे की. काय करते माऊ तू? काय खाती? दादूला बिर्याणी देतीये. हा मम्मी आली बिर्याणी अजून एक घेऊन. दादूला देते आम्ही ना. खायला बसलो इकडं आता बघा. दादू ये घे. आणि मी हे पण खातीये. अगं हा. माझी स्पेशल हा भाकरी हिने आणि ते भाजी. बटाटा आणि भाजी केली. ते बटाट्याची हा. भाजी आणि ते भाकरी भाकरी केली. ते पण बस की खातीये. दादू तिकडे धर बस. दादू ये इकडे वरती ये. वर बस. हा भांडणाची पार्टी आमची आमच्या. भांडणाची पार्टी आहे ही. बघा रस्सा भात हा दादू ही मम्मी. तर चला आपण हा व्लॉग इकडे सेंड करू. करायचा का? लागून पाहिजे का? हो. तर अशा प्रकारे आपलं घरातलं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे की आमचे थोड्या वेळेचे भांडणं असतात. थोडे भांडणं नव्हती काय पण नको बोलू. तर आम्ही भांडणं नाही करत. आमची 2 मिनिटासाठी ना ती हे होती फक्त काय म्हणतात ताकजाग होती बरं का? ताकजाग नाही ते नाही का 2 वायरी कशी चिटकल्यावर करंट सुटतो तेवढ्या मिनिटाचा फक्त फरक असतो आमचा. बाकी काय नसतं. आणि- बरोबर का नाही? बरोबर आहे. आमची कधी भांडणं झालीत दादू? हा, एवढं आणि proof आहे. मग आता मला खूप गंमत वाटली की आर्यनने जाऊन बिर्याणी आणली आणि मी ही बटाट्याची भाजी केलीच होती तो येईपर्यंत. पण ठीक आहे चला आता बिर्याणी खायची तर बिर्याणी खा. मला तर बिर्याणी बाबा जास्त नाही भूक आवडत. लागली, मी खातो. हा हा मला बिर्याणी जास्त नाही आवडत म्हणून बटाट्याची भाजी आणि भाकरी घेऊन बसलीये. तर आता मला खूप भूक लागली आहे आणि आम्ही आता प्रमाणाच्या खाऊन बाहेर घेतोय. भूक लागली. आणि आता आम्ही खाऊन घेतोय. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. अयो दादू बघा धन्यवाद. दादू असं धन्यवाद. धन्यवाद. दादू जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला बाय बाय. बाय.